देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरः प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरः प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम, त्याला नेहमी सुख असावं असं वाटतं आणि दुःखाची आपली ओळख होऊ नये असं वाटतं, परंतु अपरिहार्यपणे त्याच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येतात आणि त्यामुळं तो शोकाला प्राप्त होतो. गीतेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर मनुष्य जीवनामध्ये होणारा जो शोक, त्या शोकाची निवृत्ती किंवा त्या शोकाच्या निवृत्तीचे उपाय या गीताग्रंथामध्ये विशेष करून सांगितलेले आहे. याचा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आपण जर पाहिली तर भगवान सुरुवातीलाच बोलतात आशोचान अन्वशोचा हस्तोम. ज्या गोष्टीचा शोक करू नये त्या गोष्टीचा तू शोक करतो आणि प्रज्ञावादांश भाष्यसे आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी करतो. याचा अर्थ जो मनुष्य शोकाला प्राप्त झालेला आहे तो जरी कितीही शास्त्रार्थाविषयी बोलत असला, पुरुषार्थाविषयी बोलत असला, पण जीवनातून शोकाचं निवारण झालं नाही तर त्याच्या फक्त ह्या बुद्धिमत्तेच्या गोष्टी आहेत, ही त्याची अनुभूती नाही. कारण अनुभूती तेव्हाच होते की गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडितः. ज्या ठिकाणी जे जिवंत असणारे सगळे प्राणी मात्र आहेत किंवा जे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत त्या दोन्हींच्याही विषयी त्याच्या अंतःकरणात शोक उत्पन्न होत नसेल तर याचा अर्थ त्याचं जीवन जे आहे ते धन्य आहे किंवा ते शास्त्रानुसारी जीवन जगण्याची कला त्याला प्राप्त झालेली आहे असा अर्थ होतो, असं भगवंतांनी सांगितलं. आणि याचा उपसंहार सुरुवात इथून केली आणि उपसंहार सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. उपसंहार जर पाहिला तर कोणत्याही ग्रंथाचा उपक्रम आणि उपसंहार षड्लिंगापैकी त्या दोघांची एक वाक्यता असली तर तो ग्रंथ काही अपूर्व आपल्या जीवनामध्ये देणार आहे. आणि तशी गीतेमध्ये ह्या उपक्रम उपसंहार अपूर्वता किंवा अभ्यास अर्थवाद उपपत्ती ह्या षड्लिंगांनी संपन्न अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य, जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व धर्मांचा परित्याग कर. धर्म म्हणजे हे हिंदू मुस्लिम असे धर्म नाही, तर या ठिकाणी मूळ अज्ञान आणि अज्ञान कार्य हे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच झाले नाहीत. अशा प्रकाराने त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त असणारे सगळे पदार्थ हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत असा जर निश्चय केला तर त्यांच्या शोकाचं काहीच कारण राहणार नाही. म्हणून तुझा हे संपूर्ण जगत आणि जगताचं कारण असणारा अज्ञान ते सर्व टवाळ आहे म्हणजे मिथ्या आहे. तेव्हा त्यांच्याविषयी जर त्यांचा तू परित्याग केला म्हणजे काही बाहेर टाकून द्यायचे नाही, आहे तिथंच ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत आणि आत्मस्वरूपात जिथं नाहीत तिथंच ते भासतात, पण ते फक्त भासमान आहेत, कल्पित आहेत, कल्पना मात्र आहेत. ती कल्पना विकल्प नाही वस्तू, त्यांना वास्तवता नाही, ते फक्त भासमान इतके आहेत. आपण नेहमी चिंतन करतो की ते
प्रतीती मात्र आहेत आणि बाध योग्य आहेत, तेव्हा माझी स्वतःची सत्ता किंवा आत्म्याची सत्ता ही पारमार्थिक आहे आणि यांची सर्वांची सत्ता ही प्रातिभाषिक आहेत. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून या कितीही मृगजळाचे केवढेही पूर आले तर जमीन कधी ओली होत नाही. त्याप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही कार्यात्मक असणारे कितीही पदार्थ उत्पन्न झाले तर ते प्रातिभाषिक सत्तेतला असल्यामुळं पारमार्थिक त्रिकाला बाधित सत्य असणाऱ्या नित्य असणाऱ्या आत्मस्वरूपाला, सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाला, अखंड व्यापक असणाऱ्या आत्मस्वरूपाला त्यांच्यापासून कोणताच परिणाम करण्याचं सामर्थ्य त्या वस्तूंच्या ठिकाणी नाही. आणि ही गोष्ट जी आहे ही श्रीगुरूंच्या द्वारा सत्शास्त्राचं श्रवण करीत असताना आपल्याला जर दृढ अपरोक्ष ज्ञात झाली तर त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये हा शोकनाश होत असतो. आणि जर समजा भगवान म्हणतात हे तुला शक्य झालं नाही, म्हणजे श्रवण करत असतानाच आपला आत्म्याचं यथार्थ दर्शन झालं नाही, अनेक प्रतिबंध असतील, असूही शकतात, पण त्याला दुसरा मार्ग आहे, मामेकम शरणम व्रज, मला शरण ये. मग मला शरण आलं की ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, मी त्याला अशा प्रकारचा ज्ञानयोग देतो, त्याला त्याच्या हृदयात मी स्फुरद्रूप होतो आणि मरणाच्या एक क्षण अव्यवहित पूर्वक्षण का होईना त्याला मी हे तत्त्वज्ञान देऊन त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करतो आणि देहप्राप्तानंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होण्याची योग्यता त्याच्या बुद्धीमध्ये स्फुरद्रूप करतो, असंही भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. पण त्याच्यामुळं होतं काय, मोक्ष इष्यामी, मी त्याला ह्या दुःखातून शोकातून मुक्त करील. म्हणून हे अर्जुना मा शुचहा, तू काही शोक करू नकोस, म्हणजे कोणत्याही प्रकाराने. आणि हेही जर करता येत नसेल अशा प्रकारची परमात्म्याची अनन्य शरणागती, तर गीतेमध्ये स्वेस्वेत कर्मण्याभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु, त्याच्यामध्ये यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. ह्या शोकातून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्या वाट्याला आलेलं जे वर्णाश्रम धर्मानुरूप कर्म आहे ते कर्मच ईश्वराची पूजा आहे असं म्हणून जर तुम्ही स्वतःचं कर्म केलं तरीसुद्धा तो पुरुष मुक्त होतो, असे भगवंताने उपाय सांगितलेले आहे. तत्त्वज्ञानाचा उपाय आहे, भक्ती मार्गाचा उपाय आहे, तिसरा कर्मयोगाचा उपाय आहे. कोणाला जर या तिन्ही उपायाच्या अतिरिक्त जिथं वर्णाश्रम धर्माधिकांचा विचार, स्त्री पुरुष लिंगाचा विचार करायची गरज नाही, असा उपाय आहे योगाचा उपाय. आणि तोही उपाय 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. अशा रीतीने गीतेचं काय आहे, काय जसं आपण म्हणतो कोणाचंही कोंबडं हरवलं तर त्याचं काही आपल्याला सोयीरसूतक नाही, आम्हाला फक्त उजाडलं पाहिजे. तसं तुम्हाला शोकमुक्त व्हायचं असेल तर गीतेने अशा प्रकारचे हे चतुर्विध किंवा त्रिविध तुम्ही म्हणा, तर त्या प्रकारचे उपाय गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून भगवंताला गीतेला जीवाने शोकाने युक्त असणं आवडत नाही. कारण चिंता नावाचा, शोक नावाचा, दुःख नावाचा असा पदार्थ आहे की तो पदार्थ तत्वता नाही, पण तो जीवाला पावलोपावली इतका संतप्त करीत असतो का सुभाषितकार म्हणतात चिता मनुष्याला आयुष्यात एकदाच जाळते, परंतु चिंता जी आहे ती त्याला पावलोपावली संतप्त करीत असते. म्हणून ह्या चिंतामुक्ततेचा हे जे काही मानसिक तणाव आहे ह्या तणावातून मुक्त होण्यासाठी सगळ्या जीवांची धडपड आहे आणि त्याच्यामधून कोणत्याही प्रकाराने जीव मुक्त व्हावा म्हणून या दुसऱ्या अध्यायातल्या ह्या पहिल्या 29 श्लोकापर्यंत भगवान सारखं सांगतात, अर्जुना तुला शोक सोडून दे, तू शोक करू नकोस. शोक करणं तुला का शोक करतो असं विचारतात. या ठिकाणी हे जर सगळे श्लोक आपण क्रमाने पाहिलं तर याच्यामध्ये शोकाची काय काय कारणं आहेत, त्यात शोकाची ती जी कारणं आहेत त्या कारणाचाच निराश जेणेकरून होईल अशा प्रकारच्या त्याच्या बुद्धीची समज करून देतात की ज्या कारणामुळे त्याला वाटतं की हे असं आहे म्हणून आपल्याला शोक करायचा. पहिल्यांदा त्याला वाटतं की आपले शोक का करतो, तर हे आपले जे नातेवाईक आहेत हे मरणानंतर पुन्हा
आपल्याला कधीच भेटणार नाही, यांना मृत्यूचं दुःख भोगावं लागेल आणि आपल्याला पुढं जरी राज्य मिळालं तरी हे फारच वरवर घडणारी गोष्ट आहे जीवनामध्ये, की ज्याच्यामध्ये हे नातेवाईकांचा मला कायमचा वियोग होईल आणि त्या रक्ताने माखलेल्या भोगामुळं मला कधी सुख होणार नाही, कारण तो नीतिशास्त्र मानणारा आहे, धर्मशास्त्र मानणारा आहे. परंतु भगवान त्याला सांगतात, अरे असं काही नाही, काही तुला जे वाटतं हे मरण पावल्यानंतर हे आपल्या दृष्टीला अगोचर होतील तेव्हा यांचं अस्तित्वच संपलं, असं नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं, न त्वेवाहं जातुनासम न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. या ठिकाणी असं कधीच नसतं की मनुष्य जो आहे, एकदम पहिला सिद्धांत वेदांताचा सांगतात की तू अमर आत्मा आहेस आणि अमर आत्म्याला कधीच मरण येत नाही. आणि अमर आत्मा कोणाच्या, सर्वांचा आत्मा एकच आहे, तो एक रूपच आहे आणि तो नित्य आहे. नित्य असल्यामुळं कोणत्याही काळात तो नव्हता असं नाही, त्या आत्म्याला काळाचा स्पर्शसुद्धा कधी झाला नाही. आत्म्याच्या ठिकाणी भूतकाळ नाही, वर्तमान काळ नाही आणि भविष्यकाळ नाही. काही पदार्थ हे जे तुला वाटतं मरणार ते फक्त देह पडणार आहे. आता देह पडण्याचं तुला काही शोक करण्याचं कारण नाही. हा देह पूर्वी नव्हता, हा आता देह आहे आणि पुढं तो देह राहणार नाही. मग जो पदार्थ अगोदर नसतो नंतर नसतो तो मधल्या काळात भासतो. जसं सूर्यास्तापूर्वी मृगजळ नाही, सूर्योदयापूर्वी मृगजळ नाही, ते फक्त दुपारच्या प्रहरी दिसतं आणि दिसतं तेव्हा मृगजळ हे जळ नसतं. त्याप्रमाणे हा देह फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिती मात्र असा आहे, भास होणारा हा पदार्थ आहे. मृगजळाने जशी भूमी ओली होत नाही त्याप्रमाणे तुझ्या जीवनामध्ये हे देह उत्पन्न झाला. किती देह उत्पन्न झाले तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांची खऱ्या अर्थाने उत्पत्तीच होत नाही. आणि देह नष्ट झाला तरी आत्म्याच्या ठिकाणी त्याच्या उत्पत्ती आणि नाशाचा हा होणारा व्यवहार म्हणजे हे केवळ भ्रम आहे, याच्या अतिरिक्त दुसरं काही नाही. आणि जी वस्तू अगोदर असते, नंतर असते आणि मधल्या काळात जरी ती दिसली नाही तरी ती वस्तू असतेच असते, असा सिद्धांत आहे वेदांताचा. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुझं जे आत्मस्वरूप आहे, तू पूर्वी होता, आता आहे आणि नंतरही राहणार आहे आणि तेच तुझं आत्मस्वरूप आहे. त्यामुळं ते आत्मस्वरूप जाणारं येणारं नाही, त्याला उत्पत्ती नाश कधीच नाही. आणि हे जे तुझे बांधव आहेत यांचंही तशाच प्रकारचं आहे. ते सर्वच्या सर्व म्हणजे या ठिकाणी मी, तू आणि हे सर्व राजे हे सर्वच्या सर्व तत्वतः आत्मरूप आहेत. आणि जर तुझ्या बुद्धीनं ह्या वेदांत सिद्धांताला अंगीकृत केलं किंवा स्वीकार केला, अत्यंत श्रद्धावान होऊन आणि श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्याद्वारा जर तुला हा सिद्धांत तुझ्या बुद्धीवर आरूढ झाला तर तुला शोक करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलं, न त्वेवाहं जातुनासम न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. आपण सर्वच्या सर्व अमर आत्मे आहोत असं सांगितलं. आता याच्यानंतर अर्जुनाला पुन्हा शोकाचं कारण असं असू शकतं की या ठिकाणी म्हणजे स्वतःविषयी किंवा आपल्या नातेवाईकांविषयी, तर त्याविषयी त्याला असं वाटतं की हे जे लोक आहेत ह्या लोकांना, आता हे झालं 4 वाकाला दिलेलं उत्तर. म्हणजे जो नास्तिक आहे, जो स्वबुद्धीनं विचार करतो, तर त्याला उत्तर दिले की हे देह म्हणजे आत्मा नाही, आत्मा हा देहाहून भिन्न आहे आणि त्याला कधीही जन्ममरण होत नाही. परंतु त्याच्यापुढं आत्म्याला जन्ममरण नाही असं सांगितलं. देहाला जन्ममरण आहे आणि आत्मा देहाहून भिन्न आहे. परंतु असा आत्मा देहाहून भिन्न असला तरीसुद्धा तो आत्मा जन्ममरण परंपरा प्राप्त करणार आहे. जर आत्मा देहाहून भिन्न मानला तर याचा अर्थ देहाला उत्पत्ती नाश आहे पण आत्म्याला उत्पत्ती नाश नाही. असं जर तुम्ही मानलं तरीसुद्धा आत्म्याला उत्पत्ती नाश नसला तरी आत्मा जो आहे तो किती परिमाणाचा आहे, तर आत्मा देह परिमाणाचा आहे. म्हणजे जेवढा देह तेवढा त्याचा आत्मा असं मानणारं जे जैन मत आहे, त्या जैन मताचं आपण परवा थोडं चिंतन केलं. त्याप्रमाणे जैन आत्मा मानतो, पण तो आत्मा कसा मानतो तर देह परिमाणाचा. तर आत्मा हा देह परिमाणाचा
नाही या ठिकाणी, कारण त्याच्याविषयी अशी शंका निर्माण होते की आत्मा जो आहे तो एका देहातून जेव्हा दुसऱ्या देहात जातो त्यावेळेला ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म देहात गेला तर त्या आत्मा काही शिल्लक राहील बाहेर, आणि तो बाहेर शिल्लक राहील, आणि आत्मा जर त्याच्यापेक्षा स्थूल देहात गेला तर त्याच्यामध्ये काय राहील, तो आत्मा हा एकाच देशात आपल्याला ज्ञान होईल. काय हे की पायी काटा नेहटे ते व्यथाजीवी उमटे. जर आपल्या पायात काटा मोडला तरी आपल्याला मस्तिष्कामध्ये झणझण होते. याचा अर्थ तो आत्मा काय आहे, ज्ञानाचं साधन आहे. म्हणून तो ज्ञानरूप असणारा जो आत्मा आहे तो कुठं राहतो, तो सगळ्या शरीरात व्याप्त आहे असं जर आपण मानलं, आणि तो जर एखाद्या मोठ्या शरीरात गेला तर फक्त तेवढ्याच भागात ज्ञान होईल, इतर ठिकाणी ज्ञान होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या आत्म्याला जे काही दुःख होतं, त्या आत्म्याला सुखदुःख जर टाळायचे असेल तर त्यांनी सांगितलं त्या आत्म्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि त्या शुद्धीकरण केल्यानंतर तो जो आत्मा आहे त्यांनी सांगितलं की इतकं मनुष्याने तपश्चर्या केली पाहिजे का त्या तपश्चर्याने, जसं त्या जैन मतामध्ये केशांचं लुंचन करतात, उपवास करतात, आणि अशा प्रकाराने त्याची काय होईल, शुद्धी होईल. आणि मग तो आत्मा जरी दुसऱ्या देहात जरी गेला तरी त्याला पीडा होणार नाहीत, त्याला दुःख भोगावं लागणार नाही. सूक्ष्म शरीरात गेला, परवाच आपण सांगितलं बरणीमध्ये जसा मसाला त्या ठिकाणी कोंबून भरतात कारण तो लहान करता येतो, तसं आपल्या जीवनामध्ये असणारे जे काम क्रोध आदी जे विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांना हे जैन मत आहे की या ठिकाणी त्या विकारांचा आपण निराश केला तर तो आत्मा अधिक शुद्ध स्वरूपात होतो. आणि मग तो त्या देहात जरी गेला तरी त्यांनी आत्मा हा संकोच विकासवान मानलेला आहे. त्या देहात गेला तर जसं बरणीमध्ये मसाला भरता आला तो काही बाहेर राहिला नाही, तसं आपण तपश्चर्याने शुद्ध केलेला हा शरीर परिमाणाचा जो आत्मा आहे तो कोणत्याही शरीरात गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला क्लेश होत नाहीत. आता त्यांचा दुसरा विकासवान आहे, आणि म्हणजे मोठ्या शरीरात गेला तर मोठ्या शरीरात गेल्यावर तो विकास पावतो. आता त्यांच्या मतावर लगेच आक्षेप येतो, तो विकास पावतो. समजा मुंगीतल्या शरीराचा आत्मा कुठं गेला, हत्तीच्या शरीरात गेला तर तो काय होईल, आता विकास पावेल. त्या ठिकाणी विकास पावला, कापूस जसा विरळ करतो तर जितका आपण अधिक त्याचा प्रचार करू तसा मधल्या भागात कापूसाचे तंतू राहतील का, नाही, विरळ करून तो मोठा झाला. मग त्या मधल्या भागात हत्तीला ज्ञान होईल का, हा होणार नाही, कारण तो विरळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचं मत जे आहे ते मत सुद्धा काय आहे, त्याज्य आहे. जरी ते शरीर परिमाणे आणि शरीराहून भिन्न असा आत्मा मानत असलंय तरी सुद्धा त्यांचं मत योग्य नाही. म्हणून या ठिकाणी या जैन मताच्या दृष्टीनं जरी आपण ह्या आत्म्याकडे पाहिलं तर ते मत सुद्धा या ठिकाणी अनुचित आहे. मग आहे तरी काय, त्या संबंधाने सांगतात की देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस तत्र न मुह्यती. देहिनः म्हणजे अस्मिन् देहे यथा कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरः तत्र न मुह्यती. याचा अर्थ असा आहे की देहिनः म्हणजे देहधारी जो जीवात्मा आहे त्याला जेव्हा ज्याप्रमाणे देहे या देहाविषयी किंवा देहामध्ये कौमारम यौवनम जरा, त्याला कुमारावस्था आहे की नाही, यौवन तारुण्यावस्था आहे की नाही, पुन्हा जरा त्याच्या ठिकाणी म्हातारपण वृद्धावस्था ही त्या देहाच्या ठिकाणी आहे. आणि त्या देहाला मी म्हणणारा देहधारी असा जीव आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणता, आत्म्याचा संकोच आणि विकास होतो. बालपणात संकोच आहे की नाही, तारुण्यात त्याचा विकास आहे की नाही, वृद्धपणामध्ये पुन्हा त्याचा संकोच होतो. आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिले प्रथमे मासी कललम जायते द्वितीयेच्या अर्बुदम. जेव्हा हा जीवात्मा त्या गर्भामध्ये प्रवेश करतो, आई आणि वडील यांच्या शुक्र आणि शोणिताच्या संबंधामधून पहिला एक बुडबुडा आहे, बुडबुड्या इतकं त्याचं स्वरूप आहे. पुन्हा त्याचं एखाद्या गोळ्यासारखं स्वरूप होतं. मग गर्भामध्ये त्याला अवयव वगैरे फुटतात. नंतर तो आईच्या उदरातून बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याचं काही किलो वजन असतं, उंची माप त्याचं. हळूहळू तो वाढत जातो की नाही. मग त्याला बाल्य अवस्था येते, मग त्याला कुमारावस्था येते, आपलं पौगंडावस्था येते, मग कुमारावस्था येते, मग त्याच्यानंतर तो तारुण्याकडं
पदार्पण करतो त्यावेळेला त्याचं शरीराची वाढ अधिक झालेली असते. पुढं त्याच्या वेळेला त्याला जेव्हा शरीराला वृद्धावस्थाची झाक येते त्यावेळेला आपोआपच ते शरीराची इंद्रिय जी आहे ती शिथिल झाली, विकल झाली, संकोच पावली असं आपल्याला दिसतं. शरीरावर सुरकुत्या पडल्या, स्नायू वाळून गेले असं त्याचं शरीर आपल्याला होताना दिसतं. परंतु या ठिकाणी हे जे शरीरात बदल होतात सगळ्यात मोठी गोष्ट आहे अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाच्या विरुद्ध बोलता येत नाही. तर कोणता एखादा मनुष्य तुम्हाला रडताना आढळला की अरे अरे या ठिकाणी मी आता वृद्ध झालो, आहे की नाही, वृद्ध झालो म्हणजे याचा अर्थ काय आहे की मला आता खूप वेदना व्हायला लागल्या असं कोणी म्हणतं का? कारण का तारुण्यात जे काय होतं ते तारुण्य गेलं आणि वयोवृद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये मला आता खूप दुःख होते. कशाचं दुःख होतं? त्या शरीराचा संकोच व्हायला लागला म्हणून. हा आहे की नाही? असं कोणी म्हणत नाही. आता मी अगदी आनंदाने नाचतो का? अहो काय शरीराचा विकास झालेला आहे असं कोणी म्हणतंय का? म्हणत नाही. किंवा विकास झाल्यामुळं माझ्या ज्ञानामध्ये काहीतरी त्रुटी आली असं तरी कोणी म्हणतंय का? नाही. बाल्यावस्थेत त्याला वाटतं हे शरीर आहे ना, ह्या शरीराच्या अवस्था आहेत, ह्या सगळ्या बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ह्या शरीराच्या अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये ह्या शरीरामध्ये बदल होतात. आता नवीन विज्ञानाप्रमाणे, शरीर विज्ञानाप्रमाणे किंवा शरीर रचना विज्ञानाप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की 7 वर्षामध्ये आज ज्या आपल्या शरीरात पेशी आहे, या आपलं जे जीवन आहे हे शरीरातलं ज्या पेशीपासून बनलेलं आहे, सगळ्या पेशींचा गोळा म्हणजे हे शरीर आहे. त्यात अनेक प्रकारच्या पेशीचे प्रकार आहेत. परंतु 7 वर्षानंतर आजची असणारी एकही पेशी राहत नाही. मग आपण कधी म्हणतो का मागचं शरीर मरण पावलं आणि आता आपलं नवीन उत्पन्न झालं, तेव्हा ते वेगळं होतं आणि आता वेगळं आहे असं आपण कधी म्हणतो का? नाही. जो मी तरुण होतो तोच मी वृद्ध झालेलो आहे आणि जो मी तरुण आहे तोच मी बाल होतो असं. पण ह्या तुम्ही सांगा, बाल्यावस्था, तारुण्यावस्था किंवा वृद्धावस्था ह्या अवस्थांमधून जात असताना त्या जीवाला कोणते क्लेश होतात? कोणतेच क्लेश होत नाही. त्याला कधीतरी असं वाटतं का मी जो लहान होतो तो वेगळा आहे आणि मी तरुण आहे तो वेगळा आहे, आता मी वृद्ध झालो तो वेगळा आहे असं त्याला कधीच वाटत नाही. कारण तो वेगळा नाहीच आहे. तो ह्या अवस्थांमध्ये तो एकच आहे. फक्त शरीराच्या मध्ये होणारे त्या ठिकाणी ते परिवर्तन आहे. आत्मस्वरूपाची एकरूपता अबाधित आहे. मग एवढ्या आयुष्याचा कालखंड काढला तरी त्याच्यामध्ये ह्या शरीराच्या होणाऱ्या संकोच विकासाचा जर त्याच्यावर परिणामच झाला नाही तर तो दुसऱ्या देहाला जर गेला तर दुसऱ्या देहात त्याला आपण एक दिवस चिंतन केलं होतं. आकाशिकानंदांनी सांगितलं की ह्या जन्माच्या वेळेला होणारं दुःख किंवा मृत्यूच्या वेळेला होणारं दुःख याचं शास्त्रात वर्णन केलेलं आहे, परंतु गीतेमध्ये कुठं वर्णन केले नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गीता हा तत्त्वज्ञानाने समृद्ध ग्रंथ आहे आणि त्या समृद्ध ग्रंथामध्ये या ठिकाणी शरीर नावाचा जो पदार्थ आहे तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाही. मग त्यामुळं होणारी जी अंतःकरणाला शरीर संबंधाने होणारी सुखदुःख ही स्वप्नात कितीही झाली, स्वप्नातल्या देहा संबंधाने जागृतीत आल्यावर मनुष्य कधी चिंता करतो का? नाही. त्यामुळं हे अगोदर परमार्थाला सुरुवात होताना आपण म्हणतो किती जन्म झाला फेरान गणित नाही जी दातारा, किंवा आईच्या उदरामध्ये होणारे जे गर्भवासाचं दुःख आहे त्याचं वर्णन आहे. मरणाचे जे क्षण आहेत की एका वेळेला 1,00,000 इंगळ्यांचा दंश झाल्यावर होणाऱ्या वेदना, हे सगळ्या आहे. पण या सगळ्याच वेदना स्वप्नातल्या देहात होत नाहीत काय? सगळ्या होतात. तरी मनुष्य जागा झाल्यावर कधी मानतो का? कधीच मानत नाही. याचं कारण काय? तो होणारा फक्त स्वप्नामधला देहाच्या ठिकाणी संबंधाने होणारी दुःख हा सगळा केवळ भास होता. तसं तत्त्वज्ञानी पुरुष जो आहे ज्याच्या जीवनामध्ये गुरुकृपा, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, अंतःकरण कृपा ह्या सगळ्या कृपा एकीभूत झाल्या आणि त्याला कळलं की या ठिकाणी हा देह जो आहे तो देह म्हणजे केवळ स्वप्नतुल्य अशा प्रकारचा होणारा आभास आहे. आता तो याच्या चिंतनात कशाला वेळ घालवेल? ते दुःख असो की सुख असो, त्या सुख आणि दुःख आता पुढे येणारच आहे, त्या सुखदुःखाचा तो विचारच करत नाही असं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी
तात्कालिक होणाऱ्या ह्या वेदना म्हणून शास्त्रांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या वेदना प्रत्येकाच्या बरोबर त्या नित्य असतात असं सांगण्यात तात्पर्य नाही. म्हणून या ठिकाणी भगवान अर्जुनाला इतकं सहज सांगतात, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यवनम जरा. हे कोणताही देहधारी प्राप्त मनुष्य असला त्याला बालपण, तारुण्य आणि वार्धक्य आहे का नाही, पण तो त्याच्याविषयी मोह पावतो का? त्याला कधी मोह होतो का? मोह म्हणजे विपरीत भावना. अरे ते माझं बालपण मेलं आणि आता हे नवीन तारुण्य उत्पन्न झालं. जे आईवडील त्याचा वाढदिवस करतात त्यांना सुद्धा सांगता येत नाही की यांचा, त्याला जर तुमचा तारुण्याचा वाढदिवस आहे तर तोच काय असणार? बालपणाचा शेवट. माझं बालपण आज संपलंय ह्या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी आणि आता तारुण्य सुरू झालंय. माझं तारुण्य ह्या तारखेला इतक्या वाजता संपलं ह्या क्षणी, आणि ह्या क्षणी या ठिकाणी वार्धक्याचा हे सुरू झाला, काळ सुरू झाला. असं तरी कोणाला सांगतो? कधी विचार तरी करतं का? कारण तो कोण आहे? जो बाल होतो तो मीच आहे. त्या बालपणामुळं माझ्यावर काहीच परिणाम न होता मी तारुण्यात प्रवेश केला आणि मी वार्धक्य अवस्थेत चाललो. आता याचाच अर्थ काय? या सगळ्या अवस्थांचा माझ्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून साधे सगळे जीव, भगवान आपल्याला तर वेदांत अवघड आहे, अवघड म्हणून नाही सांगितलं. आपल्या अनुभवाचा जर आपण विचार केला तर आपण कधीतरी ह्या अवस्थांचा शोक केलाय का? नाही. बरं, ह्या अवस्थांचा शोक केला नाही, ह्या कोणाच्या ठिकाणी? शरीराच्या. आता तुम्हाला मरणानंतर पुन्हा कोणती एक अवस्था येणार आहे ना, पुन्हा तुम्हाला गर्भवास, बाल्य, तारुण्य असंच. जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत तुम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे, या संसारात तुम्ही राहत आहे. जर साधा मनुष्याने विचार केला, हे भगवद वचन आहे. भगवंतांनी ही गोष्ट अर्जुनाला सांगितली किंवा तुम्हाला आम्हाला अर्जुनाच्या निमित्ताने सांगितली, तर हा आपला अनुभव आहे का नाही? आपण कधी शोक करत नाही. आणि मग पुढं तरी काय होणार आहे? फक्त एक हा देह सोडून दुसऱ्या देहाला प्राप्त होणार आहे, त्याच्या पुढं तो सोडून दुसऱ्या देहाला प्राप्त होणार आहे. पण मी जो आहे तो मी एकरूपच राहणार आहे की नाही? मी जो आहे तो अखंड. त्याला किती देह आले तरी त्या देहाचा परिणाम ते येतील आणि जातील. त्या देह पुन्हा पुन्हा प्राप्त होतील. जातशयी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. त्या ठिकाणी जन्मलेला मृत्यू आणि मृत्यू झालेल्याला जन्म. अशा प्रकारचं ही जी परंपरा आहे ही किती काळ जरी चालत राहिली तरी याच्यामध्ये तुम्हाला मोह होण्याचं, विपरीत भावना होण्याचं काय कारण आहे? जर बारकाईने विचार केला तर असे किती जन्म आले तर त्याच्यात तेच होईल. जसं आपण एक दिवस चिंतन केलं होतं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्था आज आपल्याला आहे की नाही? तरी आपण काय म्हणतो, जो जागा मी होतो तोच मी झोपलो होतो, त्याच मी स्वप्न पाहिलं. मी मध्ये काही बदल झाला का? नाही. अवस्था मात्र आल्या आणि गेल्या. त्याचप्रमाणे या शरीराच्या अवस्था आल्या आणि गेल्या तरी सुद्धा त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल पडतं. बरं, हे आपल्याला मान्य आहे का नाही? का हेच जीवन आपण जगतो, हाच आपला काय आहे? अनुभव आहे. तर तिथं धीर आहात तर थोडासा जरी बुद्धिमान मनुष्य असला तर त्या ठिकाणी तो मोहाला प्राप्त होत नाही, म्हणजे विपरीत भावनेला कधीही प्राप्त होत नाही. तसं म्हणतात इथं सुद्धा कार्य पुढं काय होणार आहे? तथा देहांतर प्राप्ती. हे त्याच्यानंतर फक्त काय आहे? फक्त दुसऱ्या देहाची प्राप्ती होणार आहे. हा देह तिथं दिसत नाही, दुसरा देह प्राप्त होतो. पण इथं सुद्धा ही अवस्था, आता एकदा तारुण्यामध्ये आला त्याला पुन्हा बाल्यावस्थेची अनुभूती घेता येते का? नाही. तरी तो शोक करीत बसतो का? नाही. आता कवी अंतकरणाने थोडं म्हणतात, पण ते काही सत्य थोडंच आहे त्यांच्या अंतकरणात. सिद्धांत रूपाने त्यांना खरंच वाटतं का आता ते बालपणाचे दिवस येणार नाहीत, आणि त्यांना माहिती आहे ते येणारच नाही. आणि त्यांना माहिती आहे की हे बालपण गेलं तरी ज्या बालपणात मी होतो तोच मी तारुण्यात आहे, तोच मी वार्धक्यात आहे. आता हे केवळ त्या अवस्था आपल्याला दिसली नाही म्हणून आपण त्या अवस्थेबरोबरच गेलो असा कोणालाच भ्रम होत नाही. परवा एक चिंतन आपण केलं होतं. कृष्णमूर्तींनी सांगितलं की त्यांच्या मित्राला भेटायला गेले आणि तो मित्र रडायला लागला की ही आपली शेवटची भेट आहे. त्यांनी काय सांगितलं, याच्यानंतर मी तुम्हाला दिसणार. ते म्हणे तुम्हाला दिसणार नाही याचा अर्थ तुझी माझी परत भेट होणार नाही. मग त्यांनी सांगितलं मरण म्हणजे मी मरणार. म्हणजे मरण याचा अर्थ आता आपल्याला दृश्यपथात दिसणारं जे चित्र आहे ते चित्र नाहीसं होणं, याला जर मरण असं म्हणायचं असेल तर तो मित्रही रडायला लागला. तो म्हणायला लागला मी आता मेलो. अरे तुझा निरोगी, तू कुठे मेला? आता तुला मी दिसणार नाही आणि मला तरी तू कुठे दिसतील आता? आहे की नाही? मलाही तो दिसणार नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये दिसणं थांबतं त्याला जर मरण असं जर म्हटलं, प्रतीती थांबते त्याला मरण असं जर म्हटलं तर मग काय होईल? क्षणाक्षणाला मृत्यू आहे.
त्याला. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा हा आपण थोडा सूक्ष्म विचार करत नाही. आणि हा विचार गीतेनं दिला की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यति. बुद्धिमान पुरुष जो आहे तो त्या ठिकाणी कधीही मोहाला प्राप्त होत नाही. म्हणून सांगतात की धीरा तत्र न मुह्यति. आपण रामतीर्थांचा दृष्टांत नेहमी सांगतो. मुलगा मरण पावला तर ते काय म्हणणे, तरंग होता तो तरंग रूप झाला. आपण परवाच पाहिलं की पवने तोय हलविले तरंगाकार झाले आणि कवन के जन्मले म्हणो येतेथ तेच वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले आता काय निमाले विचारी. पा एक तरंग उत्पन्न झाला आणि तरंग पाणी रूप झाला. उत्पन्न झाला तेव्हा पण पाणीच होतं आणि जेव्हा तो त्याच्यामध्ये निमाला तेव्हा सुद्धा काय होतं, पाणी. तशी आपल्या खऱ्या वास्तव स्वरूपाची स्थिती आहे. म्हणून भगवान हे जे श्लोक आहेत, हे जे सांख्य संदर्भ आणि स्थितप्रज्ञ दर्शन ज्याला आपण म्हणतो, तर हा सांख्य संदर्भ आहे. याच्या ठिकाणी सांख्य म्हणजे हा वेदांताचा सिद्धांत या ठिकाणी भगवान पहिल्यांदा सांगतात. काय हे की मनुष्याला कितीतरी जीवनभर किती साधना केली तरी त्याला सत्याचा शोध लागत नाही. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदाच जे काही त्याला यांनी म्हटलं नेकेड ट्रूथ म्हणजे हे अकाट्य सत्य जे आहे ते अकाट्य सत्य गीतेमध्ये पहिल्यांदा सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सांगतात की जो पुरुष मात्र धीराहा, आपण चिंतन धीराहा आणि पंडिता हे दोन शब्द आहे. पंडा म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि धीर पुरुष म्हणजे हे मिथ्यात्व जे आहे ते मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ झालेले. हा मिथ्या जो पदार्थ आहे तो पदार्थ तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच झाला नाही. त्यामुळं त्याला मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडीवरे चित्त न दाटे. त्याच्या जीवनामध्ये केवढेही मोठे आघात आले तरी त्याच्या चित्तावर त्याचा परिणाम होत नाही. कारण मिथ्या पदार्थ हा जर आपल्या आत्मस्वरूपापर्यंत कधीच पोहोचत नाही तर बाहेरच्या ह्या दुःखाने दुःखी होण्याचं कारणच काय आहे. म्हणून त्याला कधीही न मुह्यती म्हणजे त्याला विपरीत भावना होत नाही. म्हणून तो पंडित असून काय असला पाहिजे, धीर असला पाहिजे आणि धैर्य सात्विक धैर्याने संपन्न असला पाहिजे, सात्विक ज्ञानाने संपन्न असला पाहिजे. त्याची जी स्मृती आहे ती सत्वगुणामध्ये नित्य आपल्या आत्मस्वरूपाला विषय करणारी असली पाहिजे. आणि जे प्रतीतीला येणारे जे पदार्थ आहेत त्या आत्मेतर पदार्थांविषयी कधीही त्याची सत्यत्व बुद्धी होत नाही. आणि अशा प्रकारचा चिंतनात निमग्न असणारा पुरुष तोच खऱ्या अर्थाने धीराहा तत्र न मुह्यति, तो कधीही मोहाला प्राप्त होत नाही. म्हणून माऊली याच्यावर सांगतात की ऐके शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण. तू आता तुला कोणतं प्रमाण मानतो, प्रत्यक्ष प्रमाण मानतो ना. तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे अनुभव, की ज्या अनुभवाचा कधी आपलाप करता येत नाही. हे जर तुला मान्य असेल ऐक, हे अर्जुना तू ऐक. शरीर तरी एक, शरीर एकच आहे की नाही. ज्या शरीरावर बाल्य तारुण्य वार्धक्य आल्या ते शरीर एक आहे. वास्तविक त्या अवस्था आल्या आणि गेल्या तरी आपल्याला कधीतरी वाटतं का ते शरीर वेगळं होतं आणि हे शरीर वेगळं आहे, तेच शरीर आहे असं वाटतं. जर मनुष्याला स्वतःच्या अनुभवाने शरीरामध्ये ह्या सगळ्या अवस्था येतात जात असताना देखील ते शरीर तेच आहे असं तो समजतो. समजतो म्हणजे तसा त्याचा अनुभव आहे. त्यामध्ये त्यांनी कधी शोक केलाय का, कधी शोक केला नाही. कधी त्याला विपरीत भावना झाली का, तो देह वेगळा होता आणि हा देह वेगळा आहे, तो देह गेला त्याबरोबरच त्या बाल मी निघून गेलो आणि आता मी तरुण मी वेगळाच आहे असं त्याला कधी वाटतं का. उलट अद्वैत मकरणामध्ये सांगितलं की लहानपणी जो मी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तो मी आता नातवांना मांडीवर खेळतो म्हणजे तो मी तोच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जर त्याच्याबरोबर मी गेलो असतो तर बालपण निघून गेलं याची अनुभूतीसुद्धा सांगता आली नसती, कारण अनुभव घेणारा पण त्याच्याबरोबर निघून गेला. म्हणून इथं भगवान सांगतात ऐक, ही गोष्ट हे चिंतन सूक्ष्म आहे म्हणून तू चित्ताच्या एकाग्रतेने हे ऐक. काय शरीर तरी एक, शरीर एकच आहे की नाही का, तुला शरीर भिन्न भिन्न म्हणतो तू, ते शरीर भिन्न हे शरीर भिन्न, शरीर तरी एक, पण त्याच्यामध्ये तुला भेदाची अनुभूती येते की नाही. वयसा भेद अनेक, वयसा म्हणजे वयपरत्वे, त्याला अनेक प्रकारचे त्या शरीरामध्ये बाल्य तारुण्य निरोगी आरोग्य संपन्न
किंवा रोगी अशा प्रकारचं त्याला जीवनामध्ये ह्या शरीराविषयी अनुभूती येते की नाही. वयसा भेद अनेक म्हणजे शरीर एकच आहे आणि त्याच्यामध्ये वयोपरत्वे भेद अनेक आहेत. हे प्रत्यक्षाची देख प्रमाण होतो. हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे की नाही. प्रत्यक्ष म्हणजे तुझ्या अनुभवाला ही गोष्ट काय आहे, तुझ्या अनुभवाने सिद्ध आहे. आणि अनुभव सगळ्यात मोठं काय आहे, प्रबल प्रमाण आहे. त्या अनुभवाचा आपला निषेध कधीही करता येत नाही असं सांगतात. येथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एक एका सवे. येथ कौमारत्व दिसे अगोदर बाळपण दिसतं, बाळपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता. आणि पुढे मेल्यावर तर काय मरे मागुता जन्मधरी असं जरी झालं तर तिथे मी असणारच आहे की नाही. त्या ठिकाणी मी असणारच आहे. आणि तुला जे फक्त वाटत असतं मरणाचं दुःख आणि जन्माचं दुःख, हे दुःख होण्याचं काही कारण नाही. हे जरी तुला दुःख भासलं तरी खऱ्या अर्थाने ते दुःख नाहीच आहे. ते फक्त स्वप्नाप्रमाणे सुख आणि दुःख हा काय आहे, भास आहे. याच्या अलीकडं याच्या पलीकडं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणून म्हणतात येथ कौमारत्व दिसे. या ठिकाणी तुम्हाला कौमार अवस्था शरीराला दिसते, बाल्य अवस्था दिसते, तारुण्य ते भ्रंशे. आणि तारुण्य आलं का त्या शरीराचं जे कौमार अवस्था आहे ती भंग पावते, म्हणजे ती अवस्था त्या ठिकाणी राहत नाही. परी देहची न नाशे एकेका सवे. परंतु एकेका सवे म्हणजे त्या अवस्थेबरोबर त्या अवस्थेमध्ये मानलेला जो देह आहे तो देह नाश पावत नाही. देह काय असतो, तोच असतो. त्या एकेका सवे एकेका अवस्थेबरोबर हा देह काही नाश पावत नाही. ही जर गोष्ट आहे ह्या देहाच्या विषयी असं आहे, तर ह्या देहामध्ये वावरत असताना त्या देहाच्यामध्ये अवस्थांतर होत असताना देखील ते देह बदलला किंवा त्या देहाच्या विषयीची शोक, देहाच्या विषयीचा मोह, विपरीत भावनाही कधी होत नाही. आणि तो देह गेला म्हणून शोकही होत नाही. आता फक्त मरणानंतर दुसरा देह येणार, बरोबर ना. त्या देहामध्ये तुला काही भ्रम होईल का कधी, त्याच्यात ते अवस्थांतर होत जातील, तू मात्र तसाच राहतील. मग असं जर असेल तैशी चैतन्याच्या ठाई, याचा अर्थ तू नेहमी देहाहून काय आहे, भिन्नच आहे. तो आता हे कपडे घातले उद्या दुसऱ्या देहाचा कपडा घालतील, परंतु त्याचं नाही, उलट तुला आनंद वाटायला पाहिजे. त्यांनी तर सांगितलं, नाथ महाराज म्हणतात त्या महापुरुषाला ज्याला हे तत्वज्ञान झालं त्याला मरताना कसं होतं. त्यांनी सांगितलं जशी एखादी सासूरवासीन स्त्री माहेराने गेल्यावर त्याला आनंद होतो, असा आनंद होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती पाही. याचा अर्थ देहाहून भिन्नच आत्मा आहे. तोच आत्मा सदा आहे, सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये अनुष्यूत आहे. आणि ज्यांच्यामध्ये अनुष्यूत आहे त्यांच्या ठिकाणी हे अवस्थांतर होतात, त्या उपाधीमध्ये त्या ठिकाणी बदल होतात आणि उपही चैतन्य जे असतं ते एकरूप अशा स्वरूपात राहतं. म्हणून तैशी चैतन्याच्या ठाई, ह्या चैतन्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीरांतरे होती जाती पाही. ये शरीरांतरे म्हणजे या ठिकाणी त्या ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी ही जी शरीरांतर म्हणजे वेगवेगळी शरीरं प्राप्त होतात, त्या शरीरांतरे होती जाती पाही. ही शरीर येतात आणि जातात, पण ही पाही कोण पाहतो, तो आत्मा जे चैतन्य आहे ते चैतन्य हे फक्त पाहत राहतं. ते त्याचं द्रष्टा आहे, त्याचा साक्षी आहे. द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. त्यामुळे किती शरीरांतरे झाली तर त्याच्या ठिकाणी त्याला शोक किंवा मोह होण्याचं काही कारणच राहत नाही. किंवा हा काय आहे, वेदाचा सिद्धांत आहे. हा जर तू मान्य केला तर श्रद्धावान लभते ज्ञानम. याच्यावर जर श्रद्धा ठेवली तर तुला अनेक प्रकारचे पुनर्जन्म. एक पहिली गोष्ट याच्यामध्ये काय झाले की जैनांनी पुनर्जन्म मानला. पुनर्जन्म हा मानावा लागतो. नाश हा काय म्हणत होता, चारवा काय म्हणत होता, शरीर म्हणजे काय, हे जसं कात चुना हे गोष्टी एकत्र आल्या, नागवेलीचं पान की त्याचा कोणाचा रंग लाल आहे, पण पान खाणाऱ्याचा ओठ लाल होतो की नाही, तशी चार भूतं एकत्र आली की त्याच्या ठिकाणी चैतन्य उत्पन्न होतं. आणि चार भूतांचा वियोग झाला का आत्म्याचा वियोग, आत्म्याचाही नाश होतो. आत्म्याचा नाश होत नाही हे जैन मताने मानलं. आणि काय हे की ह्या पुनर्जन्माच्या विषयी बरेच अजूनही विशेषतः उत्तावेळ स्वभावाचे असणारे आणि धीरगंभीर विचार न करणारे लोक आता ते म्हणतात काय मेलं म्हणजे गेलं, हे कशाचं काय, पुन्हा स्वर्ग कुठला नरक कुठला असं म्हणतात. परंतु आज पाठीमागं
एक मनुष्य आला होता अमेरिकेमध्ये नको, त्याने एक मॅगझिन आणलं होतं, त्याला बरेच दिवस झाले. त्या मॅगझिनमध्ये त्यांनी पुनर्जन्म मानलाच पाहिजे असं विज्ञानाने अनेक प्रकारचे प्रयोग करून, नंतर भूत प्रेत पिशाच्च योनी मानल्याच पाहिजे असं विज्ञान आता सांगायला लागलं. हे पूर्वीच वेदाने सांगून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये काही नाही. आता इथे एक आपल्या जलाराम मंदिराजवळ एक फोटोचं दुकान होतं स्वामी महाराज असताना, आता त्यांनी पुण्याला कपड्याचं दुकान टाकले. तर तो मुलगा अजूनही आहे. तर त्यांचे आईवडील एक दिवस आले स्वामी महाराजांकडं. त्यांनी सांगितलं हा मुलगा आहे आमचा, हा म्हणतो की मी जयपूरचा राहणार आहे, तिथं माझं घर आहे, तिथं मला मारून नालीमध्ये टाकलं, तिथं आमचं खेटरी त्याला काय म्हणतात ते कौलारू घर आहे असं त्यांनी सांगितलं. मग ते सारखेच यायचे स्वामी महाराजांकडे नेहमी. मग ते म्हणायचे तो मुलगा असाच का म्हणतो. मग स्वामी महाराज म्हणजे एक दिवस तुम्ही जयपूरला जाऊन पहा. तो पत्ता सांगायचा सगळा. जवळजवळ 12व्या वर्षापर्यंत तो हे सर्व सांगत होता. 5व्या 6व्या वर्षापासून पहिल्यांदा सांगत नव्हता, नंतर तो सांगायला लागला. मग ते तिथं गेले, त्यांना ते माडी सापडली. तिथं ते म्हातारी होते. त्यांनी सांगितलं की आमचा एकुलता एक मुलगा होता, ह्या आमच्या कोणी हितशत्रूंनी त्याला मारलं, नंतर नालीमध्ये त्याचं प्रेत सापडलं. सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या. काशिकानंदांनी पण एक उदाहरण दिलेलं आहे अशा स्वरूपाचं. तर ह्याचा अर्थ पुनर्जन्माचा सिद्धांत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा सनातन वैदिक संस्कृतीमध्ये मानलेला आहे आणि तो मान्य करावाच लागतो. तो युक्तीनं देखील सिद्ध होतो. नाही तर आपल्याला जे सुखदुःख भोगावी लागतात, जर सगळ्या काहीच संबंध नाही, आपल्या पाप पुण्याचा संबंध नाही, त्याच्या पुनर्जन्म नाही, तर एक मनुष्य सुखी आहे आणि एक मनुष्य दुःखी आहे. त्या सुखी मनुष्य का होतो, तर त्याने जे काही सत्कर्म केलं असेल त्याचं फल आहे, आणि दुःख काय आहे, असत्कर्माचं फल आहे. पण जन्मच नाही, म्हणजे मागच्या जन्मात पाप न करता देखील इथं पापकर्माचं फल भोगावं लागतं, आणि पुण्य न करता देखील पुण्यकर्माचं फल भोगावं लागतं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला काय म्हणतो, अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश. आपण केलेलं कर्म काय होतं, तिथंच जर नाहीचं झालं तर पुढं सुखदुःखाची संगती सांगता येणार नाही, किंवा ते सुखदुःखाचे जे भोग होतात त्याची संगती, त्याला अकृतप्रणाश. म्हणजे एखाद्याने कर्म करायचं आणि आणि त्याचा भोगा वाचून नाश व्हायला लागला, तर त्याला काय म्हणायचं, आपलं कृतप्रणाश. आणि अकृताभ्यागम यांनी काहीच कर्म केलं नाही, उगीच्या त्याला काय झालं, पाप किंवा सुख किंवा दुःख प्राप्त झालं, हा दोष येतो. आणि कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम हे शास्त्रामध्ये दोष मानलेले, म्हणून आपल्याला पुनर्जन्म मानावा लागतो. पण पुनर्जन्म जरी मानला तर पुनर्जन्म कोणी मानला, जैनांनी मानला. परंतु ते म्हणतात की अशा प्रकारची तपश्चर्या करायची. आणि तो आत्मा जो आहे, तो आत्मा काय आहे, त्या ठिकाणी देहाहून भिन्न आहे. देहाहून तो काय आहे, भिन्न आहे, पण तो जन्म मरण धर्मवान आहे. बरोबर की नाही. आणि त्या ठिकाणी त्याला मोक्ष म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, निर्विशेष मोक्ष ते मानत नाही. तर त्यांनी सांगितलं की त्याचं आत्म्याचं शुद्धीकरण होऊन त्यांच्या तीर्थंकराची जे हे सांगितलेले, आत्मा शुद्ध 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 होत जातो असं त्यांचं सांगितलेलं आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये मंगलाचार्याचं त्याच्यासाठी त्यांनी झालं, तुम्हाला यथार्थ ज्ञान झालं पाहिजे, सम्यक ज्ञान झालं पाहिजे, सम्यक तुमचा आचाराविषयी त्यांची आचारसंहिता, त्याच्यात अहिंसा, इतकी अहिंसा ठेवायची, इतकं सत्य, इतकं असते, इतकं ब्रह्मचर्य, इतका अपरिग्रह. किती लोक किती अपरिग्रही राहतात, तर त्याप्रमाणे खूप तपस्या करायची आणि त्या जीवात्म्याचं शुद्धीकरण करायचं, अशी त्यांची धारणा आहे. पण इथं वेदांत हेही मत सांगत नाही. या ठिकाणी मुळात हे जे देह आहेत, म्हणजे कोणते स्थूल सूक्ष्म कारण, हे सगळे देह आहेत, हे सगळेच भासमान आहेत. त्याच्या ठिकाणी कारण शरीर आणि कारण शरीराचे कार्यरूप असणारी स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायम भासमान होतात. तसे त्यांचा उत्पत्ती विनाश हा प्रतीतीला येतो. पण प्रतीतीला येतो, परंतु ते जर खरं आहे असं मानलं तर ते भ्रांती ते पाही असारता. त्या ठिकाणी ती काय आहे, भ्रम आहे. असं जर मनुष्याला कळलं तर तो ह्या शरीराच्या संबंधाने कोणत्याही विकाराविषयी त्याला काही वाटणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, येत कौमारत्व दिशे मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकेका सवे, तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, आयसे जाणे तया नाही व्यामोह दुःख.
तसं जर एखाद्याला कळलं चैतन्याच्या ठाई म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी, चैतन्य म्हणजे ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी शरीरात ये शरीरांतरे होती जाती पाही. ही शरीरांतर, एक शरीर जातं दुसरं शरीर येतं, दुसरं शरीर जातं तिसरं शरीर येतं. बघा ह्या ठिकाणी भगवंताला किती चिंता आहे किंवा आपल्या महापुरुषांना किती चिंता आहे. जीवाचं काही झालं तर त्याला शोक होऊच नाही. आता जीवाला तत्त्वज्ञान होणं ही काही सामान्य गोष्ट नाही, पण जरी सामान्य गोष्ट ही नसली तरी पण त्याचा शोक गेलाच पाहिजे. म्हणजे जरी त्याच्या आत्यंतिक शोकाची आत्यंतिक निवृत्ती करता आली नाही तरी निदान लयरूप निवृत्ती व्हावी असं ह्या वेदाचं मनोगत आहे. लयरूपही निवृत्ती जर करता आली नाही तरी तरतम भावाने त्याला शोक जास्तीत जास्त निवृत्त व्हावा आणि त्याला शोकमुक्त व्हावं अशा प्रकारची आचारसंहिता, अशा प्रकारच्या भावनांचा प्रसार किंवा अशा प्रकारचं त्याला तत्त्वज्ञान कोणत्याही रीतीनं का होईना पण जीव शोकमुक्त व्हावा ही श्रुतीचं सारखं काही मनोगत आहे, साधू संतांचं मनोगत आहे. त्याप्रमाणे सांगतात. इथं तर कोणी हा वेदांत आहे. वेदांत सांगतो तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. या ठिकाणी शरीरांतरे येतात आणि जातात. आता मनुष्याला असं वाटलं पाहिजे की वासांशी जीर्णानी यथाव्याय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. आता जुनं वस्त्र टाकायचं म्हणजे कर्माने जीर्ण झालेलं हे शरीर पडल्यानंतर आता त्याला त्या पूर्वकर्माच्या भोगाच्या अनुरूप असं नवीन शरीर प्राप्त होईल. मग नवीन कपडे घालताना माणूस रडत असतो का? लहान मुलासुद्धा दुसऱ्याला दाखवतात. त्याप्रमाणे जाऊ द्या जन्म येणार आहे परंतु हे फक्त शरीर मात्र बदलणार आहे आणि ह्या शरीरामध्ये जे काही आपल्याला दुःख भोगावं लागत आहे याच्यातून सुटून पुढच्या कर्माला अनुकूल अशाच प्रकारचं शरीर मिळणार आहे. वास्तविक शरीर आलंही नाही गेलं नाही, भ्रांती ते पाही असारता असं जरी असलं पण मानत असला तरी त्याच्यामध्ये काही नाही. त्यांनी सांगितलं तर जीर्ण वस्त्र सांडीजे आणि नूतन वेडीजे तसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. या ठिकाणी हा चैतन्य स्वामी हा दुसऱ्या शरीरात जात असतो. एकच त्याची काय लीला चालली, त्याच्याबद्दल दुःख करण्याचं सुद्धा कारण नाही. दुःख करण्याचं कारण नाही. ही काही चैतन्याची लीला आहे. चैतन्य एक आहे का अनेक आहे? एकच आहे. मग दुसऱ्या लोकांचं जन्म होतो, मरण होतं आहे की नाही, त्यांच्याशी आपण संबंध जोडत नाही, त्यांच्या शरीराशी संबंध जोडत नाही आणि त्याला मी म्हणत नाही आणि माझं म्हणत नाही. किती लोक जन्मतात आणि मरतात, किती लोक शोक आणि दुःख भोगतात, त्याचं काय वाटलं का? फक्त इथं काय झालंय, संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. या ठिकाणी आपण ह्या 3.5 हाताच्या देहाला तो मी आहे किंवा माझा आहे असं म्हटल्यामुळं ही भ्रांती आपल्याला होत असते. म्हणून म्हणतात चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाहिजे. जीवाने काय आहे, फक्त जीवाने काहीच करायचं नाही. तो नित्यरूप आत्मा असताना ह्या देहाच्या ठिकाणी त्या देहाला अहंता किंवा ममता असा झालेला फक्त भ्रम टाकायचा. तो भ्रम टाकला की त्याला दुःखाची सिद्धीच नाही, त्याला दुःखाची ओळख सुद्धा नाही. म्हणून सांगतात येथ आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखीजे देहीचा धर्म देही आयशे देखणे ते पाही आनाहती. आणि म्हणून सांगतात की चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. बरं शरीरांतराला कोणतं शरीर राहिलंय का? कोणतं शरीर? म्हणून सगळ्या गोष्टीनं ते म्हणतात नाही पण शरीर जन्मतं मरतं ना याचं तरी दुःख होतं ना, ते त्याला म्हणतात अरे शरीर जन्मतं आणि मरतं. याचा असा अर्थ आहे की जातशयी ध्रुवम जातशयी ध्रुवम मृत्यू. जो जन्माला आलेला कुठंतरी जगामध्ये तुम्हाला दिसलाय का? तो कायमचा अमर झालेला. जरी तुम्हाला अध्यात्म ज्ञान कळलं नाही पण एवढाच सिद्धांत जरी घेतला, जन्मलेला मनुष्य हा मरतच असतो आणि मरणारा हा पुन्हा जन्माला येतच असतो. कारण हे दोष येऊ नये म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत तुम्ही स्वीकारला. मग मेलेला जन्मतो, जन्मणाऱ्याला मरतो असं जर हे निश्चित असेल तर माणसाने काय, लोक काय म्हणतात आता तस्माद अपरिहार्य अर्थे नत्वम शोचितो मारसी. जे अपरिहार्य गोष्ट आहे जन्म मृत्यू पाही अपरिहर. जन्म मृत्यू हे जर अपरिहार्यच असेल तर त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये शोक करण्याचं काय कारण आहे? जर जी गोष्ट निश्चित ठरलेली आहे तर त्याच्यामध्ये जन्मलेला मनुष्य मरतच असतो आणि मरणारा पुरुष जन्मालाच येतो. हे ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जे चक्र आहे हे चक्र अव्याहत चालू राहतं. त्याच्यामध्ये शोक करणं म्हणजे काय वेडेपणा नाही का?
म्हणून ते न त्वं शोचितो मार्हसि, भगवान अर्जुनाविषयी इतके दयार्द्र अंतकरणाचे, काही असो पण माझ्या अर्जुनाला शोक नको. म्हणजे काही असो पण ही मानवजात जी आहे ही माझी निर्मिती आहे. याला प्रत्येकाच्या बुद्धीचा स्तर असेल, प्रत्येकाच्या विचाराचा स्तर असेल, पण कोणत्याही रीतीने याला शोकमुक्त व्हावं असाच गीतेचा किंवा भगवंताचा प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की आईसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. माणसाला दुःख कशामुळे होतं? व्यामोह दुःख. व्यामोह म्हणजे भ्रम, आणि त्या भ्रमापासून होणारं दुःख आहे. पण याला जर याचा भ्रम निवृत्त झाला तर त्याला व्यामोह दुःख होणार नाही. आईसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. आता फक्त बघा, इतरांच्या शरीराच्या उत्पत्तीनाशाचा आपण शोक करतो का? त्याच्यामध्ये फक्त हे एक शरीर घालायचं एवढंच आहे, दुसरं काय फार मोठे कष्टाचं काम आहे असं नाही. त्याने फक्त जसं दुसऱ्याच्या शरीराचं आपण त्याच्या जन्ममरणाचं साक्षीत्व करतो तसं याचं सुद्धा काय करायचं? साक्षीत्व करायचं. तुकाराम महाराज काय म्हणतात? फक्त साक्षीत्व या झालो गुणांचा देखना. सगळ्यामध्ये ह्या समष्टीमध्ये हे एक शरीर टाकून द्यायचं. बरं काय कारण आहे आपण एवढ्यालाच मी म्हणण्याचं? हा केवळ भ्रमामुळं म्हणायला लागला. आताच आपण पाहिलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे शरीराच्या अवस्था, त्यांचं जन्म मरण हे काहीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. असं असताना उगीच्या घेऊन या मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे, असंच नाही का घडत? हा छंद आपण उगीच एक व्यसन लावले की ह्या देहाते म्हणे मी आणि देह संबंधी जे आहे ते माझे, असं म्हणण्याचं एक मनुष्याला रूढीच पडून गेलेली आहे. काय कारण आहे याच्याविषयी? का बरं पाहावं तर त्या ठिकाणी सरळ दिसतं. जागृतीतला देह जेव्हा भासतो तो स्वप्नामध्ये नसतो, स्वप्नातला भासतो तो जागृतीमध्ये नसतो, सुषुप्तीत दोन्ही नसतात, आहे की नाही? असं असताना देखील केवळ एक 3 अवस्था आहे, त्याच्यापैकी एकच जागृती अवस्था. किती काळ त्याच्यामध्ये राहतो तेवढ्याच काळाला तो माझं मी हे सत्य आहे असं म्हणायला लागलं. हेच शरीर माझं स्वप्नातल्याला नाही म्हणतो, आहे की नाही? आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जाणीवच नसते. जाणीव कुठं असते? जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये. पण स्वप्नाला जागृतीत आल्याबरोबर नाही म्हणतो. पण कारण का म्हणतो? जागृतीत आल्यावर तो राहत नाही. मग त्या देहाचा विचार करण्याचं काय कारण आहे? मग आम्ही तुम्हाला विचारतो, स्वप्नात जातो तेव्हा हा जागृतीतला देह असतो का? सुषुप्तीत असतो का? नाही. मग जो देह 2 अवस्थात नाही, जागृतीतला शरीर काय नाही, सुषुप्तीमध्ये नाही आणि स्वप्नात नाही, आणि त्याला मात्र जो ते शरीर आहे, कारण शरीर आहे का नाही कारण रूपाने आत्तासुद्धा, आहे की नाही? स्वप्नातल्या शरीराचं स्मरण आहे का नाही याच्यामध्ये? आहे. स्वप्नामध्ये जागृतीतल्या देहाचं स्मरण होत नाही, सुषुप्तीमध्ये जागृतीतल्या देहाचं स्मरण होत नाही, तरीसुद्धा त्या देहाला सत्य मानतो, आणि हे देह मात्र यांच्याबद्दल काही विचार करत नाही, स्वप्नातल्या देहाचा सुषुप्तीतल्या देहाचा. मग याचा अर्थ हे आपण आपल्या बुद्धीचं दिवाळं काढलं नाही का खऱ्या अर्थाने? हे संत सांगतात, वेद अपौरुषे वेद सांगतो, आणि सगळी ही शास्त्र परंपरा देहाहून तो भिन्न आहे असं सांगत असताना ही जागृती वगैरे ह्या ज्या अवस्था आहेत ह्या सगळ्या अवस्था आगमापायी आहे, आणि तो याच्यामध्ये नित्य आहे. बरं, याचा व्यवहार पण तसाच चाललाय ना. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये मी एक रूपच आहे असं म्हणतो. अरे मी तुला 10 वर्षापूर्वी वचन दिले, आता तुझा माझा काय संबंध? त्यावेळेला तो संबंध तो तू मी हे सर्व गेलेले असं कधी म्हणतो का? मी आहे ना, तोच मी आहे, मी शब्द पाळणार आहे म्हणतो. याचा अर्थ काय आहे? की मी त्याच्यामध्ये अनुश्युत आहे, नित्य आहे, एकरूप आहे असंच म्हणत असतो की नाही? म्हणून म्हणतात तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, आयसे जाणे. आणि असं ज्यांनी जाणलं तया व्यामोह दुःख नाही. ह्या भ्रमापासून उत्पन्न होणारं भ्रांतिजन्य जे दुःख आहे, म्हणजे दुःखच काय खरं? दुःख हे केवळ भ्रांतीमुळे उत्पन्न होणारा पदार्थ आहे. दुःख म्हणून काही नाही. भ्रम झाला की दुःख उत्पन्न होतं, भ्रम गेला की दुःखाची सिद्धी होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आता एक चिंतन म्हणून एक महत्त्वाचं चिंतन आहे आता ह्या पुढच्या श्लोकातलं. एखादा जर मनुष्य म्हणेल की हा सगळं झालं पण माणसाला हे झालं, जन्माचे दुःख नाही तुम्ही म्हणता, मरणाचं दुःख नाही, ते काय फक्त भास आहे असं तुम्ही म्हणता, पण अनुभवाचा आपलाप करता येत नाही ना. जेव्हा मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे, जन्म आणि मरण यांचा जोडणारा जो मधला काळ आहे ज्याला आयुष्य किंवा जीवन म्हणतात, त्या जीवनामध्ये किती माणसाला अपार दुःख भोगावे लागतात, आहे की नाही? आणि त्या ठिकाणी
तुम्ही म्हणाल की नुसतं दुःखच असतं का? सुखही आहे आणि दुःखही आहे, पण सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तेव्हा याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच गोष्टी अशा घडतात की त्या मनुष्याला सुख आणि दुःख प्राप्त करून घेतात. मग सुखामुळं मनुष्याला आल्हाद वाटतो, दुःखामुळं तो बिचारा त्रस्त होतो. ही तर गोष्ट जीवनभर भोगावी लागते की नाही? तशाच प्रकारे तुला किंवा तुझ्या नातेवाईकांना त्या जन्म आणि मृत्यू यांचा जोडणारा जो सेतू आहे आयुष्य, जीवन, त्याला जीवन म्हणायचं. त्या काळामध्ये तर त्याला सुखदुःख होतील की नाही? आता आपल्याला असं वाटतं की ह्याच्याविषयी काय आहे, याच्याविषयी काय उपाय? भगवान म्हणतात काय हरकत नाही, जीवनामध्ये सुखदुःखाला तू घाबरतो का? खरं तर जीवन जे आहे ना ते सुख भोगण्यासाठी किंवा दुःखाचा निराश करण्यासाठी दिलेलंच नाही. सुखदुःख ही विचाराचीच गोष्ट नाही. ज्या अर्थी तुम्ही स्वप्नात झालेली सुखदुःख विचारात घेत नाही, त्या आणि ती जी अवस्था आहे ती स्वप्नातलं जागृतीमध्ये तरी स्मरण आहे, जागृतीतल्या पदार्थाचं स्वप्नामध्ये स्मरण देखील नाही. अशी स्थिती असताना त्या अवस्थेला तुम्ही किती मानता, सत्य मानता? हेच तुमचं किती चुकीचं आहे की नाही याच्यामध्ये. पण तरीसुद्धा हे या ठिकाणी भगवान अत्यंत दयेनं आर्द्र अंतकरणाने सांगतात, आता एक आहे तुला ही सुखदुःख भोगावी लागतात आणि तुझा विचार तर कमी पडतो, आणि तरीसुद्धा हे शोकाचं कमीत कमी पूर्ण निराकरण झालं नाही तरीसुद्धा त्या सुखदुःखांना विरळ करण्याचं एक विचार भगवान या ठिकाणी सांगतात. आणि तो म्हणजे असं सांगतात बाबा की हे शीत उष्ण सुख दुःख ही जी द्वंद्व आहेत ना, ही द्वंद्व तुला सहन केली पाहिजे. हे दोन कारणाने की जर तू मुमुक्ष असतील तर सुखदुःख जर सहन केली तर तुला तत्वविचार करण्याची योग्यता येईल. तू जर तितिक्षु झाला नाही तर तुला तत्वविचारही कधी प्राप्त होणार नाही आणि सुखदुःख काय करतील, नित्य नूतन वृद्धिंगत होत राहतील. आणि जर तू मुक्त झाला असेल तरीसुद्धा प्रारब्ध प्राप्त सुखदुःख भोगावीच लागतात. म्हणून पुढच्या श्लोकात सांगतात तान तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान् तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान् तितिक्षस्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान् तितिक्षस्व भारत. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.